IPL 2026 पॉईंट टेबल प्लेऑफच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट. कोण टिकणार, कोणाचा प्रवास संपणार. तर IPL 2026 स्पर्धेतील प्लेऑफची शर्यत चांगलीच चुरशीची झाली आहे. रविवारी झालेल्या डबल हेडरच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने घरच्या मैदानात खेळणाऱ्या ऑरेंज आर्मीची सलग 5 विजयाची मालिका खंडित करत प्लेऑफची आस कायम ठेवली आहे. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाने टेबल टॉपर पंजाब किंग्सला पराभवाचा दणकारीत 12 गुणाच्या कमाईसह 4 संघाची बरोबरी केली आहे. इथंच जाणून घेऊयात गुणतालिकेत कोणता संघ कितव्या स्थानी आहे आणि प्लेऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी कोणत्या संघासमोर काय आव्हान असेल. तर सविस्तर आपण जाणून घेऊयात. पंजाब किंग्स संघ पहिल्या क्रमांकावरती आहे. अहमदाबादच्या मैदानात गुजरात टायटन्सच्या विरुद्धच्या पराभवानंतर पंजाब किंग्सचा संघ अजूनही गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. 9 सामन्यानंतर पंजाबच्या संघाने 6 विजय, 2 पराभव आणि 1 अनिर्णित सामन्यासह 13 गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत. धावगतीसह ते प्लेऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. उर्वरित 5 सामन्यांपैकी 2 विजयासह ते प्लेऑफचं तिकीट पक्के करू शकतात. तर RCBसाठी ही सोपं समीकरण आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ 9 सामन्यातील 6 विजय, 3 पराभवासह ते 12 गुणाची कमाई करत दुसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफमधील आपले स्थान सुरक्षित करण्यासाठी त्यांना फक्त 5 सामन्यांपैकी 2 सामने जिंकावे लागतील. सनरायझर्स हैदराबाद 10 सामन्यातील 6 विजय आणि 4 पराभवासह 12 गुणाची कमाई केली आहे. ते गुणतालिकेत 3ऱ्या स्थानावर आहेत. राजस्थान रॉयल्सच्या संघाने 10 सामन्यानंतर 6 विजय, 4 पराभव. राजस्थान रॉयल्स 4थ्या स्थानावर, तर गुजरात टायटन्सचा संघ 10 सामन्यात 6 विजय, 4 पराभवासह आघाडीच्या 5 मध्ये आहे. त्यामुळे आघाडीवर असलेल्या पंजाब किंग्ससह टॉप 5 मधील 4 संघात तगडी फाईट असल्याचे दिसते. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि KKR अजूनही स्वबळावर टिकून आहेत. पण चेन्नई सुपर किंग्सचा संघ 9 सामन्यात 4 गुण, 5 पराभवासह 8 गुण आहेत. 6व्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स 4 गुण आणि 5 पराभवासह 8 गुण आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्स 9 सामन्यानंतर 3 विजय आणि 5 पराभव आणि 1 अनिर्णित सामन्यासह 7 गुणासह प्लेऑफच्या शर्यतीत 8व्या क्रमांकावर आहेत. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स अजूनही स्वबळावर टिकून असले तरी टॉप 4 मधील दावेदारी पक्की करण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. तर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स तळाला आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघाने 10 सामन्यात 3 विजय आणि लखनौ सुपर जायंट्स 9 सामन्यानंतर 2 विजय आणि 7 पराभव यासह ते तळाला आहेत. हे दोन्ही संघ सध्या स्वबळावर प्लेऑफमध्ये जाऊ शकत नाहीत. त्यांना जर त्याच्या समीकरणावर अवलंबून राहावे लागेल.